2029 मध्ये सुनेत्राताई पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील. पार्थ पवार यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीच्या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांना विरोध करणे आणि आता सुनेत्राताई पवार यांची जी जागा रिक्त झालेली आहे खासदारकीची त्यासंबंधी त्यांना सूचना करणे. सुप्रिया सुळे यांनी मी कोणत्याही परिस्थितीमध्ये 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असं सांगणे आणि सुनेत्राताई पवार यांनी विक्रमी मताधिक्य घेतल्यानंतर पवार साहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, आदर व्यक्त करणे या घटना नेमक्या काय सांगत आहेत. तर शरद पवारांसमोर आज कुटुंब प्रमुख म्हणून जी जबाबदारी आहे, राजकीय दृष्ट्या काय करायचं आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं ते ठरवायचं आहे. दुसरं केवळ राजकारण म्हणून नाही तर आर्थिक साम्राज्य आहे, सामाजिक साम्राज्य आहे आणि शैक्षणिक साम्राज्य आहे, ते पवार कुटुंबाच्याच ताब्यात राहायला पाहिजे. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे यासाठी शरद पवारांनी अतिशय स्थिर बुद्धीने शांतपणाने जे ठरवलेलं आहे आणि जे आपल्याला सूत्रांनी खास करून सांगितलेलं आहे त्याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, शरद पवार आता साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. आजार त्यांचा बरा झालेला आहे आणि कुठलाही आजार असला, अगदी कॅन्सर सारखा आजार असला तरी त्याच्याशी कसं लढायचं त्यासाठी जी दुर्दम्य इच्छाशक्ती लागते ती शरद पवारांमध्ये प्रचंड आहे. आता वार्धक्यामुळे शरीर साथ देत नाही म्हणून अनेक तक्रारी ह्या स्वाभाविकपणे असणारच. असं असलं तरी अजितदादा पवार यांचं जे निधन झालं, आभाळ कोसळलं, त्यानंतर सावरायचं कसं ते शरद पवारांसह पूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न. आता ज्या वेळेला निवडणूक होते बारामतीचे 22-23 उमेदवार उभे राहतात आणि मग त्या उमेश पाटलाला असं वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याला, की यांना कुणी फोन केले होते हे मला माहिती आहे पण योग्य वेळेला मी सांगेल वगैरे असं त्यांनी बोलणं. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांनी आपापला राजकीय स्वार्थ कसा साध्य करता येईल या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या निर्देशानुसार काम करणं चालवलेलं आहे. आता ज्या वेळेला जय पवार दरबार भरवतात, जनता दरबार भरवतात, तिकडे योगेंद्र पवार देखील भरवतात, हाही भाग वेगळा. परंतु ते प्रसार माध्यमांशी आता बोलायला लागलेले आहेत जय पवार. मग काय बोलायचंय, लोकांची इच्छा काय? ते एकदा म्हणाले की लोकांची इच्छा आहे की मी 2029 मध्ये मी उमेदवार असावं, परंतु मला काही तसं नाही, मी फार लहान आहे, पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. आणि मग सुनेत्राताई पवार या आमदारकीच्या 2029 मध्ये उमेदवार असतीलच आणि त्याही शिवाय त्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असतील असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आता जय पवार हे खूप लहान आहेत, आई वडिलांनी मोठं व्हावं असं त्यांना वाटत असणार वगैरे वगैरे, ते सगळा भाग आहे. पण रोहित पवार यांनी अतिशय सूचकपणे वक्तव्य केलेलं आहे. ते काय म्हणालेले की त्यांना म्हणजे आता मविवा मध्ये आलं तरच काही ह्या गोष्टी होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. कारण भारतीय जनता पार्टी जी स्वबळाची भाषा करत आहे आणि नुसती भाषा करत नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची शकले कसे उडतील, एकनाथ शिंदे यांचे अधिकार कसे कुंठित होऊन जातील या पद्धतीने काय चाललेलं आहे हे मोठा विषय आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला ताबा पाहिजे. मग त्यासाठी ही जी चौकडी ही अत्यंत उपयोगाची आहे. मग त्या चौकडीने सगळं करायचं की अजितदादा पवार यांनी कशा प्रकारे पक्ष स्थापन केला, त्यांच्यावर 2004 साली कसा अन्याय करण्यात आला. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले होते, काँग्रेसचे कमी आले होते. अजित पवार यांना मुख्यमंत्री करता आलं असतं परंतु त्यांनी ते कसं केलं नाही वगैरे, ह्या सगळ्या घिसीपिटी कॅसेट वाजवत चौकडी आपलं काम, आपला स्वार्थ साधून घेते. आता मुळात काय बघा की 2029 म्हणजे जवळपास 3 वर्ष करायचं काय हा प्रश्न आहे. आणि शरद पवार म्हणतील की सुनेत्राताई पवारांना किंवा पार्थ पवारांना की या तुम्ही आता मविवामध्ये, तर इतकं ते सहज शक्य नाही. कारण की सत्तेचं गणित देखील तेवढं जमलं पाहिजे. मुळात असं म्हटलं जातंय की अजित पवार
हाच एक शरद पवारांचा डाव होता. म्हणजे प्रचंड असे आरोप झालेले, इन्कम टॅक्सच्या धाडी वगैरे ते सगळं, त्याच्यामुळे वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वच्छ होणे आणि पुन्हा आपली फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि आपल्याला जे काही बेरजेचं राजकारण करायचं आहे, सत्तेमध्ये पुन्हा जायचं आहे, तर त्या दृष्टीने अजून धडपणे जाता आलं पाहिजे. यासाठी आपण जर आज तडजोड केली भारतीय जनता पार्टी बरोबर, तर काय हरकत आहे की तुम्ही पुढे व्हा, आपण पुढचं पुढं बघू, असं तर काही सांगितलं नव्हतं ना, असे देखील बोललं जातं. अनेक प्रकारच्या चर्चा. राजकारणाचं रूप असं नेमकं असंच आहे असं कधी म्हणता येत नाही. परंतु शरद पवार यांच्यासारखा जो राजकारणी आहे, 6 दशक ज्याने राजकारण केलेलं आहे, हा राजकारणी ज्या वेळेला आपल्या उतार वयामध्ये सगळ्या कुटुंबाचा विचार करतो, सगळी जबाबदारी घेतो, तर त्या पद्धतीने सगळं कुटुंबामध्ये प्रत्येकाचं समाधान होईल यासाठी काय काय प्रयत्न करता येणार आहेत, ते प्रयत्न त्यांनी सुरू ठेवलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला त्यांना दिल्लीला जायचं होतं, म्हणजे ज्या वेळेला अजितदादा पवार यांचं निधन झालं त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये त्यांनी दिल्लीला जाणं टाळलं आणि बारामतीमध्ये त्यांनी मुक्काम केला. त्या दरम्यान त्यांनी सुनेत्राताई पार्थ आणि जय पवार यांच्याशी अनेकदा चर्चा केल्या. मग ते विद्या प्रतिष्ठान, अमुक तमुक या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या, या संबंधी चर्चा केली. कुणी काय जबाबदारी घ्यायचंय, कसं करायचंय, काय करायचं, एवढीच चर्चा केलेली नसणार हे लक्षात घ्या. त्यांनी राजकीय दृष्ट्या कसं संरक्षण मिळालं पाहिजे, सत्तेमध्ये कसा सहभाग ठेवला पाहिजे, कसं पुढं जायला पाहिजे, काय केलं पाहिजे, आपल्यावर जे आरोप वगैरे ते सगळे पवार कुटुंबावर झालेले आहेत, याची जाणीव ही लक्षात घ्या. आणि अजित पवारांची कशी नेमकी कोंडी करण्यात आली होती. आर्थिक आरोप करायचे, घोटाळ्याचे प्रचंड. त्याच्यानंतर मानसिक कोंडी करायची. मग प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी विलिनीकरणामध्ये खोडा टाकायचा आहे. बैठका तर खूप झाल्या होत्या, परंतु त्यावेळेला फक्त अजित पवार असायचे. हे सगळं का? आणि हे सगळं सुनेत्राताई पवार यांना माहिती आहे, त्याची जाणीव शरद पवारांनी करून दिलेली. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज ज्या वेळेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्राताई पवार ज्या प्रकारचं राजकारण करत आहेत, न बोलता ते फार बोलून जात आहे. आणि शरद पवार हे त्या दृष्टीने अतिशय व्यवस्थितपणे राजकारण करत आहेत, हे लक्षात घ्या. आता मोदी बागेमध्ये ज्या वेळेला त्यांनी सगळ्या कुटुंबियांना बोलवलं, आता रेवतीच्या लग्नाच्या निमित्ताने बोलवलं की अजून काही कारण होतं, हे हे काही वेगळं सांगायची. म्हणजे बघा की कुटुंब म्हणून एकत्र येणं याच्यावर कोणाचा आक्षेप असणार असायचं काही कारण. अजित पवार देखील अनेकदा भेट. आता ती बारामतीची गोविंद बागेतली दिवाळी काही या वर्षी साजरी करता येणार नाही. आणि जसं आता विजय विक्रमी मतं मिळाले म्हणून जल्लोष करता आलेला नाही, आणि तो करणं योग्य पण नव्हतं, कारण ती अजितदादांना वाहिलेली श्रद्धांजली, आदरांजली होती. आता सुप्रिया सुळे ज्या वेळेला योगेंद्र पवार, जय पवार हे वेगळं बोलतात, त्यावेळेला ते आवर्जून सांगतात की पवार विरुद्ध पवार मी असं काही होऊ देणार नाही. आता सुप्रिया सुळे जर चर्चा अधिकाधिक जर कुणाशी करत असतील, तर त्या शरद पवारांशी करतात की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि किती नाही म्हटलं तर लेकीच्या अंगी ते गुण आलेले आहेतच. कधी कधी काय बोलायचं, कोणतं वाक्य बोलायचं, कसं सूचक करायचंय. आणि आता घाई करायची नाही, घाई करायची नाही. या महिन्यात, पुढच्या महिन्यात वगैरे अशी घाई करायची नाही. 2 वर्ष निवांत जाऊ द्यायचेत, कारण की सत्ता सोडणं हे परवडणारं नाही. आणि मग दुसरीकडे आता आपली सत्ता शाबूत राहायला पाहिजे, त्या दृष्टीने पक्ष म्हणून सांभाळला पाहिजे. मग पटेल तटकरे यांचं देखील ऐकलंच पाहिजे. मग आता त्यांनी ज्या वेळेला त्या निवडणूक आयोगाकडे ते पत्र पाठवलं, ईमेल केले वगैरे, ते सगळे पार पवार यांनी ते खोडून काढले. इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याची डागडुजी, ते जे काही डॅमेज झालं त्याच्यावर पोस्ट करून टाकली पार्थ पवारांनी त्यावेळेला, की असं काही नाही, सगळं आमच्या पक्षामध्ये आलबेल आहे वगैरे वगैरे, ते असं ते बोललेलं आहे. पण आता ज्या वेळेला विधान परिषदेची उमेदवारी द्यायची नाही, मग ते
विक्रम काकडेंनाच द्या, अमुक द्या, तमुक द्या, असं पार्थ पवार यांनी म्हणणं, त्याच्यानंतर ईशान सिद्दीकी, प्रफुल्ल पटेलांनी सुचवणं, मग त्यांना उमेदवारी देणं, हे असे निर्णय अनेक घ्यावे लागणार आहेत. आणि ते घेणं, तसं पाहायला गेलं तर जी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस आहे अजित पवारांची, ती टिकवण्याच्या दृष्टीने हे निर्णय आणि तो त्याचा पक्षीय पातळीवरचा व्यावहारिकपणा हा दाखवणं हेच खरं हिताचं आहे. आणि त्या दृष्टीने ते सगळं चाललेलं आहे. आणि मग हे सगळं शरद पवारांना कळत नाही का? हे पूर्ण कळतंय. त्यांना सगळी माहिती उपलब्ध होत असते. प्रत्येक माहिती त्यांना उपलब्ध होत असते. आणि मग आपण आता जर विलिनीकरणाचा आपण काही बोललोय, जयंत पाटील बोलले, शशिकांत शिंदे बोलले, सुप्रियाताई सुळे बोलल्या, तर जे काही त्यावेळेला 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारीच्या दरम्यान जे काही झालं, जे काही ट्रोल केलं गेलं आणि आपण कसा पक्ष बळकवायला निघालेलं, हे दिसता क्षणी शरद पवारांनी विलिनीकरणाची चर्चा जाणीवपूर्वक थांबवली. मात्र ती चर्चा जरी थांबवली असली तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला अंकुश त्या अर्थाने कसा राहील या दृष्टीने ते डावपेच खेळत आहेत. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.